कृपा करून विचारायचं दुर्लभ असणारं ब्रह्मांड महामा सर्वांना सुलभ झालेलं आहे. विविध तीर्थांचं दर्शन अवधान करत करत चाललेली आपली ब्रह्मा परिक्रमा. काल आपण ब्रह्मदेवाची तपस्वी असणार मरमान घाट इथं आपण स्नान केलं. दोन्ही सुंदर महिन्याचा प्रवाह येतोय, मध्ये वेग आहे. साक्षात ब्रह्मदेवाची असणारी ती तपस्वी असं वर्णन आहे. ब्रह्मदेवानी तर तिथं तप केलंच आणि त्यासोबत मोठा यज्ञ करायचा हा त्यांनी तिथं यज्ञ केला. पूर्वी यज्ञ करायचा म्हणून यज्ञ केला आणि पूर्वीपासून ही परंपरा आहे. चांगल्या कामामध्ये दुष्ट शक्ती दुष्ट प्रवृत्ती या आघाडा ब्रह्मदेवाच्या यज्ञामध्ये सुद्धा इत्यादींचा आघाडा झाला आणि त्यावेळेस भगवान श्री महाविष्णूचं ब्रह्मदेवांनी स्मरण केलं आणि जसं ब्रह्मदेवांनी स्मरण केलं त्याची प्रार्थना करू लागले. नमो नारायणाय प्रणम्यदाशाश्वतम तस्य नामस्तं विश्वं जगदेतच्चाशं. हे देवा नमस्ते पुण्यदाक्ष वासुदेव नमोस्ते ईश्वरोस्य जगन्नाथ हे मला प्रणव. आमच्या या धर्मकर्मासाठी यज्ञ करण्याची लक्षात ब्रह्मदेवाच्या श्री भगवान श्री महाविष्णू प्रसन्न होतात, प्रकट होतात आणि ब्रह्मदेवांना म्हणतात निर्विघ्न यज्ञ करायचं आहे ना, नर्मदेच्या काठावर जा आणि तिथं जाऊन यज्ञ सफल होईल. नर्मदेच्या काठावर जिथं आपण काल स्नान केलं त्या ठिकाणी येतात, त्या बेटावर ब्रह्मदेवीला यज्ञ प्रारंभ करू लागतात आणि भगवान महाविष्णूंनी सांगितल्याप्रमाणे त्याचं स्मरण करतात. त्यावेळेस परंपरा की भगवान विष्णूंचं स्मरण करा. देवायान्तु याधारापयान्तु विष्णो देवयं रक्षस्व. आमचं देव यजन याची तू रक्षा कर देवा. की देवाला प्रार्थना करायची असते, दिग्रक्षण इत्यादी करायचं असतं. आणि जसं आता ज्या दुष्ट शक्ती आहे दुष्ट प्रवृत्ती आहे त्यांनी विघ्न टाकायचा प्रयत्न केला, नरनारायणाच्या जलाचा प्रभाव कोणीही यज्ञाच्या ठिकाणी प्रवेश सुद्धा करू शकणार नाही. इथे शक्ती मायावी इतका नरनारायणाच्या जलाचा प्रभाव आहे. कुठलीही अदृष्ट पाप शक्ती सुद्धा नरनारायणाच्या जलाच्या जवळ सुद्धा येत नाही. इतके साधन असे आहेत की आपल्या जवळ नेहमी करतात. कुठल्याही कुठेही असा ते नर्मदा तुमची सुरक्षा केल्याशिवाय होत. असं अशा प्रकारे विविध तीर्थांचं वर्णन सांगू लागतात. ब्रह्मर्षी असतील राजर्षी असतील यांच्यावर त्यांची रक्षा करत करत त्यांचा उद्धार करायचं कल्याण करत करत नरनारायण आपल्या सर्व भक्तांना विश्वास देते की कोणी ज्या प्रकारे इतर भक्तांची रक्षा झाली, वर्तमानातल्याही भविष्यातल्याही सगळ्या श्रद्धाळू भक्तांची रक्षा त्यांचं कल्याण केल्याशिवाय सूत महर्षी सांगू लागतात. रणजिदेव नावाचे प्रसिद्ध पुराणातले राजे गायीच्या निमित्ताने त्यांचे तीर्थरूपांचं त्यांचं देहावसान झालं. त्यांच्या वडिलांचं देहावसान गायीच्या शिंगाच्या प्रहारामुळे झालं तरी गेले असं. आणि त्या रणजिदेवाला चिंता लागली की माझ्या वडिलांची दुर्गती होऊ नये. आता नियम असा आहे की एखाद्या साधू संतांच्या कोपाने एखाद्या वैदिक ब्राह्मणाच्या कोपाने गायीच्या निमित्ताने जो मरण पावतो त्याची संतती होत नाही असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. कथमे मुच्यते घोरो पिता दुर्गती वंदना. तशा प्रकारे माझ्या वडिलांची मुक्ती होऊ शकेल, ते त्यांना दुर्गती होऊ नये असं त्या रणजिदेव राजाला वाटू लागलं. आणि जसं त्याला वाटू लागलं त्यांनी मार्कंडेय ऋषींकडे नर्मदा माईच्या काठावरती सर्वात दीर्घ आयुष्मान असणारे मार्कंडेय ऋषी त्याच्याकडे विचारतो
माझ्या वडिलांचं असं देहावसान झालंय, कशा प्रकारे त्याची सद्गती होईल आपण कृपा करून मला मार्गदर्शन. जसं प्रश्न करतात मार्गदर्शन करतात की नर्मदेच्या काठावर तू आपल्या पितरांचं संतर्पण कर, पितरांचं श्राद्धादी कर. इथं सर्व शक्तींनी युक्त परमात्म्याची सर्व शक्तींनी संयुक्त असणारी ही नर्मदा आहे. सगळ्या प्रकारच्या दुर्गंधाला टाळू शकणारी आहे. ते म्हणाले, रतिदेव म्हणाला की महाराज आता कुठं गंगेचं महात्म्य, कुठं अजून कुठल्याचं महात्म्य, आणि नर्मदा जसं तुम्ही काय म्हणताय विविध शक्तिपीठांचं सुद्धा महात्म्य मार्गदर्शक म्हणून सांगतात. शक्तिपीठांचे जे सगळे स्थान देवता आहेत त्या सर्वांनी नर्मदा नदीच्या काठी हे सिद्ध झाले आहेत आणि त्यानंतर आपापल्या सिद्ध स्थानामध्ये आपापल्या शक्तिपीठाच्या स्थानामध्ये ते लोकांना फळ देण्यासाठी समर्थ होऊ शकतात. किती शक्तिपीठ हे नर्मदा माईचं सेवन करतात मार्गदर्शक म्हणून सांगतात. 108 शक्तिपीठ आहेत, 54 मुख्य आणि आता कुठं कुठं 51 पक्ष आहे, कुठं 54 सांगितलं जातं. 54चं आगम शास्त्रामध्ये लिखित असेल, लिखित पुराण असेल, त्याच्यामध्ये वर्णन आहे. आणि त्याच्यानंतर 54 उपपीठ. अशा प्रकारे 108 शक्तिपीठ नर्मदा माईच्या सेवनाने सर्व जगाला फळ देण्यासाठी समर्थ होतात. आणि असं म्हणून मार्कंडेय ऋषींनी त्या सगळ्या शक्तिपीठांचा वर्णनच करायला सुरुवात केली. वाराणस्यां विशालाक्षी नैमिषेयधारिणी प्रयागे ललिता देवी कामुकी गंधमादने मानसे मुदानाम विश्वकार्याधामने गोवंदे गोमती नाम वंदने कामचारिणी. सगळ्या प्रकारचे विविध तीर्थ आहेत ना, त्या 108 तीर्थांचे वर्णन करतात. येषतु देशतः प्रोक्तम् नामाशतमुत्तमम् अष्टोत्तरी तीर्थानां शतश्चापि प्रसंगतः निरेकत्वादुत्थाय लभते सिद्धिमीक्षितम् एष तीर्थेषु स्नात्वा एका पश्यन्ति योनः नाम्नाष्टकशतन्यश्च श्रावयेत् शिवसन्निधौ तृतीयायां दधाम्यष्टाम् भूतो लभेन्नरः. 108 प्रकारची शक्तिपीठ हे नर्मदा माईच्या कृपे सर्वांना फळ द्यायला समर्थ होतात. त्यामुळे इतर सर्व तीर्थांच्या ठिकाणी जे मिळेल ते नर्मदा माईच्या ठिकाणी मिळणार यासाठी सोडणार नाही. तू इथं तुझ्या पितरांचं इथं तू तर्पण इत्यादी कर, इथं तू श्राद्ध इत्यादी कर, त्यांच्या निमित्त तुझं घरून काम कर. आणि असं म्हणल्यानंतर मार्कंडेय ऋषींच्या प्रेरणेने देवाच्या आपल्या पितरांनी कर्म करतो, आपल्या पितरांच्या निमित्त दान देतो. आणि त्यानंतर त्याचे पितर प्रत्यक्ष प्रकट होतात आणि सांगतात सगळ्या दुर्गतीपासून मुक्त झाले आहोत आणि आता ते भगवंताच्या दिव्य लोकाला जातात. वैकुंठनाथ भगवान की जय. सगळ्या दुर्गतीपासून गायीच्या निमित्ताने देहावसान झालेल्या दुर्गतीपासून आम्ही निवृत्त होऊन भगवंताच्या दिव्य लोकाला जातो. खूप आनंद वाटतो आणि ह्याच लीलेचं स्मरण भगवान आदिशंकराचार्य स्तोत्रामध्ये झालं. सनत्कुमार नाचिकेत कश्यपादिषट्पदी मृदं स्वकीयमानसेषु नारदाय षट्पदी रविन्दु रन्तिदेव देवराजकर्म शर्मदे वदीयमान पंकजन्द्रमामि देवी नर्मदे. रविन्दु रन्तिदेव देवराजकर्म शर्मदे. त्या रन्तिदेवी तरी त्या राजर्षींना कर्माच्या माध्यमातून उपदेश करून त्यांचं कर्म साध्य होऊन त्यांना पितृकृपा प्राप्त करून त्यांचं कल्याण करणार, त्यांना सुख देणारी ही नर्मदा माई म्हणून त्याला नमस्कार. अशा प्रकारचं दिव्य लीला दिव्य प्रभाव वर्णन करतात. आदिभौतिक आध्यात्मिक आदिभौतिक आध्यात्मिक तिन्ही प्रकारचं नर्मदा माईचं स्वरूप. कुठलंही तीर्थ असलं आपण त्या तीर्थाचं दर्शन करतो, आधी भौतिक स्वरूपाचं आपण दर्शन करतो.
अमरकंटकपासून सुरुवात होऊन गंगासागरला विलीन होणारी नर्मदा, हे जे आपण तिचा जलप्रवाहाचा आपण स्वरूप पाहतो ते तिचा आदिभौतिक स्वरूप आहे. पण नुसतं आदिभौतिक स्वरूपाकडे पाहून कधी साधकांनी दोष दर्शन करू नये. लोक तीर्थामध्ये जातात आणि भौतिक स्वरूप पाहूनच लोक दोष पाहतात. काय अस्वच्छता आहे तीर्थामध्ये, काय बाबा काही स्वच्छता नाही आहे, काय विचित्रपणा आहे तीर्थामध्ये. अरे ती विकृती असली तरी ती भौतिक स्वरूप, त्याचा आदिदैविक स्वरूप, त्याचा आध्यात्मिक स्वरूप जसं पुराणामध्ये वर्णन आहे, जसं शास्त्रामध्ये वर्णन आहे, तसं म्हणून आदिभौतिक स्वरूपाचा आपण आदर करावा. तिथं काही दोषयुक्त जरी असलं तर त्याच्यामध्ये दुर्लक्ष करावं. जे ग्रहण करण्यायोग्य आहे त्यावेळेस आपण कुठल्याही तीर्थाचा आदिभौतिक स्वरूपाचा आदर करतो ना, तीर्थ आपलं आदिदैविक आणि आपलं आध्यात्मिक स्वरूप प्रकट करतो. आदिदैविक स्वरूप आपण काल ऐकल्याप्रमाणे साक्षात ईश्वराची इडा शक्ती असणारी, इडा कला असणारी देवी म्हणजे ती शक्ती म्हणजे धर्म. आणि आध्यात्मिक स्वरूपाचं वर्णन करताना संतांनी आचार्यांनी असं सांगितलेलं आहे की योग शक्ती, परमात्म्याची योग शक्ती म्हणजे भगवंताची नाम आहे. भगवंताची ज्ञान शक्ती म्हणजे आता संतांनी आचार्यांनी भाव दिले होतं की गंगा आहे. भगवंताची भक्ती शक्ती हे माता यमुनेचं आध्यात्मिक स्वरूप आहे. पण नर्मदाबाई हे कशाचं स्वरूप आहे? नर्मदाबाई हे भगवंताच्या योग शक्तीचं स्वरूप आहे. भागवतामध्ये एका ठिकाणी आलंय की 3 योगांचं वर्णन आहे. कर्मयोग, भक्ती योग आणि ज्ञान योग. आचार्यांनी टीकाकारांनी भागवतावरचे आता श्रीधर स्वामी असतील किंवा अन्य मधुसूदन टीका आहे, सुबोधिनी टीका आहे वल्लभाचार्यांची, त्या टीकाकारांच्या चर्चेमध्ये शास्त्रार्थामध्ये विषय आला. त्याच्यामध्ये 3च योग बनले. त्याच्यामध्ये मुख्य जो राजयोग आहे त्याचं मुख्य वर्णनच हा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला तर टीकाकारांनी उत्तर दिलं त्याचं राजयोग हा प्रत्येक गोष्टीमध्ये आवश्यक मार्गाने जरी गेलं तरी राजयोग योग हे पाळले जातं. आपण कुठलंही कर्मकांड करतो त्याच्यामध्ये योगाचा स्पर्श असतो की नाही? आचरण केले की गुरुजी सांगतात तुम्हाला प्राणायाम करा, न्यास केले की गुरुजी सांगतात तुम्हाला ध्यान करा, जर करताना गुरुजी सांगतात की ते ध्यान स्वरूप आहे त्याचं चिंतन करत तुम्ही जप करा. सांगायचं असं योगाचा संतोष करणारही होतो. काय सांगतात जे आत्मसात्विक भाव टाकून येतात योगाचा गरज नाही त्या सगळ्या भावांचं विशेष वर्णन आहे. योग मार्गामध्ये भाव आणि ज्ञान मार्गाला जो चित्तवृत्तीचा निरोध अपेक्षित आहे, ज्ञान मार्गाने सुद्धा योगाचा पडावा लागतो. सर्व साधन मार्गाचा योगाचा पडावा लागतो. आणि म्हणून शास्त्रामध्ये वर्णन आहे आरोग्य सर्वशास्त्रात विचारे पुनः सारवेदम सुनिष्पन्नम यज्ञयोगी आत्मदर्शन. योगाच्या माध्यमातून आपलं आत्मदर्शन, आत्मकल्याण, भगवत प्राप्ती, भगवत सायुज्य आपण प्राप्त करून घ्यावं, भगवत सायुज्य आपण प्राप्त करून घ्यावं, हे सगळ्या शास्त्राचं सार आहे. आणि म्हणून कुठल्याही साधनाने गेलं तरी ज्या योग शक्तीचं आपल्याला आगमन आपल्याला त्या मार्गाने जावं लागतं. ही योग शक्ती म्हणजे भगवती नर्मदा आहे. म्हणून नर्मदाबाईचं एक नाव योगजा असं सुद्धा आहे. योगा जायते योगजा. नर्मदाबाईच्या काठावर पुष्कळ असे साधक आहेत, पुष्कळ असे साधू संत आहेत की मुख्यतः योगाभ्यास करायचा म्हणून आहे. इतर ठिकाणी योगाभ्यास होतात अपरित होईल की नाही, पण नर्मदाबाईच्या काठी योगाभ्यास शीघ्रपणाने होतो. हा त्याचा अनुभव आहे. अशा प्रकारे आदिभौतिक आदिदैविक स्वरूपामध्ये जगाचं कल्याण करणारी नर्मदा एक तिचं महात्म्य सांगत गेले. ज्या वेळेस पृथ्वी साकाराला गेलेली होती, भगवान वराहांचा अवतार झालेला होता. सर्व देवांनी आधी
भगवान श्रीमन्नारायणाची स्तुती केली होती. नमो नारायणायेति प्रणम्यशाश्वतं तस्य नामसिद्धं विश्वं जगदेकच्चर. सगळ्या जगाचं रक्षण करणारे भगवंत पृथ्वीचा उद्धार करा ही स्तुती ज्यावेळेस केली त्यावेळेस भगवान वराह नारायणाच्या रूपामध्ये प्रकट होतात. वराह नारायण भगवान की जय. पृथ्वीचा उद्धार करतात आणि त्याच्यानंतर सगळे ऋषी मुनी सिद्ध देवता इत्यादी प्रार्थना करतात. देवा आता तुम्ही इथं पृथ्वीवर स्थित व्हा. आम्ही तुमचं सेवक करू शकतो अशा या ध्यासासाठी तुम्ही स्थित व्हा. वराह नारायण कुठलं स्थान निवडतात? वराह नारायण नर्मदेच्या काठी येतात आणि इथं स्थित होतात. त्यावेळेसपासून नर्मदेच्या काठी वराह तीर्थ प्रसिद्ध होतं. अशा प्रकारे भगवंताचे ईश्वराचे विविध स्वरूप हे नर्मदाच्या काठी आश्रयाला येतात. इथं वर्णन नर्मदाच्या काठाचा आहे. एक कुठलाच घाट असा नाही, कुठलं स्थान असं नाही, कुठलं तीर्थक्षेत्र असं नाहीये की ऋषी मुनी ऋषी मुनी सिद्ध इत्यादी यांचं तर कल्याण होतंच. कोणी शापाने विकत असेल त्याचं सुद्धा कल्याण कशा प्रकारे होतं हे सांगताना मूळ इतिहास सांगतात. इंद्राचा सारथी मागणी हा एकदा काही अपराध करतो आणि त्याला शाप लागतो. तिचा मनुष्य योनीला आणि वाईट वाटतं. आता मनुष्य योनीमध्ये येतोच पण होत असं इथं नर्मदेच्या काठी येतो. आता मनुष्य योनी प्राप्त झाली, मर्त्य रूपामध्ये जायचं. नर्मदेच्या काठी येऊन नर्मदेच्या काठी जन्म प्राप्त होतो. नर्मदेच्या काठी इथं हा जन्म आपण तपस्या करण्यामध्ये घालवायचा. स्वर्गामध्ये आपण करू शकत नाही. ही प्रतिकूलता याला आपण पृथ्वीमध्ये बदलाव असं म्हणून नर्मदेच्या काठी उतरू लागतो आणि जसं करू लागतो. दीर्घकाळ केल्यानंतर पुढचा जन्म तो त्याचा दारू या रूपामध्ये होतो. दारू हा कोण आहे? दारू ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला होता त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा सारथी झाला. स्वर्गाच्या राजा इंद्राचा सारथी. इंद्र शेवटी पद विनाशी पद आणि अशा इंद्राचं सारथ्य करायचं त्याला अभ्यास होता, त्याला सराव होता. आणि नर्मदामाईची ज्यावेळेस सुरुवात झाली, नर्मदामाईच्या काठावर ज्यावेळेस त्यांनी तपस्या केली त्याला हे सौभाग्य मिळालं की साक्षात अनंतकोटी ब्रह्मांडाचे नायक भगवान श्री महाविष्णू त्यांनी ज्यावेळेस आपला परिपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्णाचा अवतार घेतला ना त्या अवतारामध्ये साक्षात देवाचं सारथ्य करायचं सौभाग्य. त्या इंद्रापेक्षाही इंद्राचं सारथ्य करण्यापेक्षाही जास्त सौभाग्य भगवान श्रीकृष्णाचं सारथ्य करायला मिळालं. आणि भागवतामध्ये वर्णन आहे, पुराणांमध्ये असं वर्णन आहे की ज्यावेळेस आता झालं असं की हे इंद्राची देवता भगवान श्रीकृष्णाला भेटायला यायचे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा अवतार तर जे काही 2-3 भगवान श्रीकृष्णाच्या जवळचे लोक होते त्याच्यामध्ये एक होते उद्धवजी, एक होते सात्यकी आणि एक होता हनुमान. आता ज्या इंद्राकडून हा आलेला आहे त्या इंद्राला पुन्हा त्याची परवानगी 2 भगवान श्रीकृष्णाला भेटायला जायचं. काय त्याचा प्रभाव असतो आणि त्याला आपल्या पूर्वजन्माचं स्मरण होतं. अरे कुठं मी त्या स्वर्गामध्ये स्थापित करणार आणि इथं साक्षात वैकुंठाचा नायक, इथं मी भगवंताची साक्षात सेवा करायचं मला सौभाग्य मिळाले. सौभाग्य मला दरबाराच्या काठावर तपस्या करायला मिळालं म्हणून तो परत येतो आणि त्याच्यानंतर त्याच्या नावाने इथं देवस्थान स्थापित करतो. त्याला दारुकेश्वर तीर्थ म्हणतात. दारुकेश्वर भगवान की जय. अशा प्रकारे देवानी कोणी ऋषी असतील, कोणी मुनी असतील, कोणी पावर असतील किंवा कोणी शापाने असे कोणीही असले तरी इंद्राबाई हे त्यांना आश्रय घेऊन त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. वाईट परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये नर्मदाबाईच्या काठाचा आश्रय घेण्याचा दृश्य
साधन नाही. अनुकूल परिस्थितीमध्ये तर घ्यावं, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये तर विशेष घ्या. मार्कंडेय ऋषी हा सगळ्याचा सगळा प्रसंग धर्मराज युधिष्ठिराला सांगतात. धर्मराज युधिष्ठिराला आता वनवासाचा प्रसंग आहे. वनवासाच्या प्रसंगामध्ये युधिष्ठिरा तप करायचे तर नरमाईचा काठ हा प्रसिद्ध आणि सर्वोच्च. त्यामुळे तू तप नरमाईच्या काठाचं सेवन अवधान बर. प्रतिकूल परिस्थिती येऊन सुद्धा नरमाईच्या कृपेने कशा प्रकारे आपण खान करता येतं त्याचं उदाहरण ऋषी सांगून आले. एक वीरसेन नावाचा राजा होता. त्याची कन्या बालवयातच कर्मयोगाने तिच्या औपदैवयोगाने विघ्नात झाली. आता मनुष्य जीवनच असं आहे, सुख दुःख यांनी भरलेलं मनुष्य जीवन. विघ्न झाली. आता राजाला चिंता वाटू लागली आणि कसं होणार आपल्या मुलीचं. तरुण वय आहे, अख्खा आयुष्य समोर आहे. पूर्वीच्या कन्या किती समजदार आहे. आपल्या कुळाचं, आपल्या वडिलांचं, आपल्या परिवाराचं शील जपलं जाईल आणि जगासमोर आदर्श प्रस्थापित होईल अशा प्रकारचं आचरण असायचं. वडिलांना काळजी लागली तर ती लहान कन्या आपल्या वडिलांना म्हणते, बाबा तुम्ही काळजी करू नका. परिभावय राजेंद्र विषादं वा करिष्यति सत्यन्नो दृश्यते मार्गो मदते तेन राधितो नाद्य प्रभृतिकेशान्वै धारयामि शरस्तगे सूरवस्त्रमहं राजन् धारयामि जितेन्द्रिया. आजपासून मी तापस व्रत धारण करेन आणि तपस्व्यासारखं माझं जीवन व्यतीत करेन. तुम्ही काही काळजी करू नका. बरं, मग आता काय करायचंय तुला. मी आणि तीर्थयात्रा करते. त्या राजांनी काही सैन्य पाठवलं, त्याच्यासोबत काही सेवक पाठवले आणि तीर्थयात्रेला त्या मुलीला पाठवलं. किती विवेकी, किती हे असेल तिने अधिक शौक केलं. आता मला सौंदर्याचा त्याग करायचा आहे. आता मला फक्त तपस्या करायची. तीर्थयात्रा प्रारंभ करते आणि जसं तीर्थयात्रा प्रारंभ करते विविध तीर्थामध्ये नर्मदेच्या ठिकाणी येते आणि नर्मदेच्या ठिकाणी येते. तिथला दैवी प्रभाव पाहून असं होतं. चक्रवर्तीच्या ठिकाणी येते. तिथला दैवी प्रभाव पाहून असं होतं की ती घरी निरोप घालते, बाबा आता मी हे तीर्थ सोडून जाणार नाही. आता इथंच आयुष्यभर तपस्या करेन. आणि तिथं राहून भगवंताची तपस्या करू लागली. विविध पर्वकाळावर देवाचं भगवंताची विशेष आराधना करू लागली. राजकन्या त्यामुळे सगळ्या साधन सांगितले असतील या सगळ्या सुलभ होत्या. असं एक विशेष पर्वकाळ होता आणि विशेष पर्वकाळ होता तर त्या पर्वकाळी विविध पुष्पांनी अर्चन करायचा हातचा संकल्प होता. आणि एकदा झालं असं की कोणी संयोगाने एक व्याध, एक भिन्न ह्याला काही शिकायला मिळालं नाही. पण त्यांनी पाहिलं की तीर्थाच्या तिथे खूप गर्दी होते. लोकांचा समूह आम्ही जातो तिथं. काय कर्म आहे, काय कारण आहे हे विचारण्यासाठी म्हणून चौकशी केली. तर कळालं की आता मोठा पर्व आहे आणि खास करून एकादशीचा पर्व आहे आणि त्यामुळं इतके लोक जात आहेत. आता आपल्याकडे तर आषाढी कार्तिकी वगैरे तिथे यात्रा असते, पण नर्मदेच्या काठावर तर दर पौर्णिमा, दर अमावस्या, दर एकादशी प्रत्येक घाटावर मोठ्या सगळ्या ठिकाणी तुम्ही पहा सगळीकडं यात्रेसारखं स्वरूप असतं. असं सगळं हे त्या व्याख्याने पाहिलं आणि ते म्हणाले की एकादशीचा मोठी एकादशी आहे, इथं पर्वकाळ आहे, त्यामुळे लोक दर्शनाला येतात. बरं, आता तो भिल्लस व्याज. आता समजा आपल्या लोकांना जर एकादशीचा महत्त्व कळत नसेल त्याला कळेल त्याच्यामध्ये काय असेल. मला टाकताच कळायला घेतली एकादशीला जीव लागेल म्हणून महाराज
कथा आहे म्हणून शनिवारी आली म्हणून विस्तार झाला असं तो म्हणला एकादशीला काय पुण्य असतं विधच त्यांनी आपल्या बायकोला तिथं कथा चालू तीर्थाचं महात्म्य देवस्थानाचं महात्म्य हे तिथं चालू असणाऱ्या कथा प्रवचन कीर्तन सत्संगाच्या माध्यमातून जाणून होत असत. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की तुम्हाला जर त्या एखाद्या मंदिर जरी असेल त्या मंदिराची शक्ती जागृत ठेवायची असेल त्या देवतेचं पुराण वर्षातून एकदा तरी लावलं पाहिजे. समजा जर विष्णू मंदिर असेल तर भागवत तयारी पुराण, जर शिव मंदिर असेल तर शिवपुराण तयारी कथा, देवीचं मंदिर असेल वर्षातून एकतरी देवी भागवत असं जर राहिलं तर त्या मूर्तीची शक्ती तर त्या तिथं देवाचा वास राहता सुवर्ण परिपूर्ण करेल असं शास्त्रात वर्णन. पूर्वी सर्व तीर्थांमध्ये कथा प्रवचन इत्यादी व्हायचे, पुराणांचं कथन व्हायचं. आता त्या पत्नीने जाऊन ऐकलं तिथं पुराणांचं कथन होतं, पुराणाचं महात्म्य होतं. काय महात्म्य होतं? उपवासाचं काय महात्म्य आहे? उपवास केलं तर अनशन हे सर्वाधिक महत्त्व असं आलं होतं. अनशन म्हणजे काय? न खाणे. आता अनशन म्हणजे हे आंदोलनाला बसणे वगैरे हा भाग इथूनच गेला, शास्त्रातूनच गेला. न अशक्य ही अनशन, काही न खाणे म्हणजे हा अनशन. अनशन हे सर्वात मोठं तत्व आहे की ज्यावेळेस पत्नीने ऐकलं, सगळ्या गोष्टी ऐकल्या, दान धर्माचं महत्त्व आहे. तीर्थामध्ये जाऊन काय केल्यानंतर काय दान केल्यानंतर काय प्राप्त याचं महत्त्व आहे. तिळाचं दान केल्यानंतर समृद्धी प्राप्त होते, दीपदान केल्यानंतर दृष्टी प्राप्त होते, भूमिदान केल्यानंतर स्वर्णदान केल्यानंतर दीर्घायुष्य, वस्त्रदान केल्यानंतर उत्तम आरोग्य, चांदीचं दान केल्यानंतर सुंदर रूप, गृहदान केल्यानंतर चंद्रलोक, अन्नदान केल्यानंतर सूर्यलोक, वृषभदान केल्यानंतर संपत्ती, गोदान केल्यानंतर त्रैलोक्य प्राप्त होतं आणि वाहन शरीर इत्यादी दान दिल्यानंतर भाग्य ऐश्वर्य अभय प्राप्त होतं. विविध जागांचं महत्त्व आहे, व्रत उपवास तपस्येचं महत्त्व आहे. आणि त्यानंतर हे सगळं येऊन तिने आपल्या पतीला सांगितलं असं मी ऐकलेलं आहे. बरं, आणि त्यांनी काय केलं होतं की गर्दी होत आहे म्हणून काही फुलं करून लागली आणि विकण्यासाठी शिकार करता मिळाले. पण आता फुलं विकून आपण काही धन संचय करू असा विचार होता आणि फुलं आणले विकण्यासाठी म्हणून. आता ही जी राजकन्या होती, विधवा तपस्वी होती, तिने ते फुलं पाहिले आणि विकत घ्या म्हणून गेली आणि म्हणाली की मला हे फुलं विकत द्या. आणि आता पत्नीकडून तिने त्या एकादशीचं महात्म्य ऐकलं होतं आणि त्यांनी विचार केला की एकादशीला मी उपवास करणार पण सगळे नियम मी पालन करणार. शास्त्रानं अपरिग्रह सांगितलंय. अपरिग्रह म्हणजे काय? दान न घेणे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं परिग्रह न, कुठल्याही प्रकारचं ग्रहण न करणे, धनसंचय न करणे. तर राणी म्हणते की ह्याचं मूल्य घे, पैसे घ्यायला मला ऐकलं दे, तो पण तुम्ही अशी फुलं घेऊन जा, पण मी काही पैसे घेणार. राणी म्हणते की राजकन्या म्हणते की बाबा अजून वाढवून घे, किंमत वाढवून घे. पण किंमत किमतीचं काय आहे त्याचं असंच तुम्हाला जे आहे त्या भावाला दिला असतं. पण आज माझं आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या अर्थाचं मार्ग आहे, इतके दिवस माझं वय गेलं पण आयुष्यात मी कुठलं याच्या आधी व्रत इत्यादी केलं नाही, त्याच्या आधी कुठला उपवास केला नाही, नर्मदेच्या काठी माझं आयुष्य गेलं पण माझ्याकडून काही पुण्य कर्म व्रत तपस्या इत्यादी घडली नाही. आज संयोग मला पहिल्यांदा आयुष्यात कानावर आले आणि त्यावर असं आहे की मी व्रत निश्चित करणार. मी कुठलाही तुमचा पैसा सुद्धा घेणार. शेवटी आता जो काही हट्टाला पेटले राजकन्याच्या सोबत काही गुरुजी होते ते म्हणाले ध्यान नंतर आपण पाहूया म्हणून ती घेते, ती तिची पूजा करते आणि त्याच्यानंतर आता तिची तरी जर पूजा झाली हा मात्र व्याघ्र बिल्ल हा परिपूर्ण उपवास करतो, रात्री जागरण करतो. आपल्याकडे एकादशीला जागरणाचा नियम आहे. एकादशीला कीर्तन काय असतं? रात्री जागरण व्हावं म्हणून कीर्तन असतं. एकादशीच्या दिवशी उपवास करावा, जागरण करावं. तो उपवास करतो, जागरण करतो आणि त्याच्यानंतर आता
पूर्ण होतो, एकादशीचा पर्व पूर्ण होतो. राणी ती राजकन्या सगळं आपलं पूजन इत्यादी करून दुसऱ्या दिवशी त्याला बघायला येते त्या बिल्लाला. तर काय आता त्या बिल्लाने काही अन्नग्रहण केला नव्हतं, उपवास केला होता, तर ह्याला सुद्धा पत्नीला सुद्धा आपण पतीसोबत उपवास केला, तिने उपवास केला आणि दुसऱ्या दिवशी पाहतात तर काय तो अगदी योगासारखा समाधी दिसतोय. श्रद्धेने एक दिवस केलेला एकादशीचा उपवास, एकादशीचा केलेला अनुष्ठान योगासारखा समाधी दिसतोय. आणि आता चला पारण करा वगैरे असं म्हणतात. तो म्हणतो आता नवीन खाण्याची इच्छा आहे, पिण्याची इच्छा आहे, भगवंताचं स्मरण केला. इथं तीव्र असं स्मरण राहिलं. पतंजलीने त्यांच्या योगसूत्रात म्हणलंय, ज्यावेळेस आपली तीव्र संवेगानां आसन्नाः असं पतंजलीचं सूत्र आहे. ज्यावेळेस तुमचा संवेग ज्यावेळेस तीव्र असतं भगवंत आसन नाही, भगवंत समीप आहे तुमच्यासाठी. भगवंत श्रीमन्नारायण भगवान की जय, भक्तवत्सल भगवान की जय. धन्य आहे जिल्हा नर्मदाबाईच्या काठावर एक दिवस एकादशीचं हे फळ आहे, तीव्र देवाचा धावा केल्याचं हे फळ आहे. हे त्याला भगवंताचं दर्शन प्राप्त होतं. तो म्हणतो देवा आता एकदा तुझं दर्शन प्राप्त केल्यानंतर आता या मायारूपी संसारामध्ये पडायचं नाहीये, मला तुझ्यासोबत घेऊन चला. दुसऱ्या विमानामध्ये तो बसतो. हे सगळंच्या सगळं दर्शन ती राजकन्या ठेवते. बरं ती देवाचा भाव करते, तिला देव दिसतात का? जो पुण्यवान आहे त्याला देव दिसतात. आता ही तीर्थयात्रा करून दीर्घकाळ तपस्या केली आहे, ती देवाला नमस्कार करते आणि म्हणते देवा मलाही घेऊन चला. ती भगवंताच्या पाठवलेल्या विमानामध्ये बसते आणि सगळेच्या सगळे भगवंताच्या दिव्य लोकाला जातात. वैकुंठनाथ भगवान की जय. नर्मदाच्या काठावर गेल्यानंतर गुण उपवास जप तप दान नियम ह्याचा प्रभाव असा आहे की तुम्हाला तदानंतर अनंत फळ असेल. म्हणून यथाशक्ती जास्तीत जास्त नियमांचं पालन करावं. पुष्कळ काही विचारत होते की आम्ही गाडी करावी का, शेविंग करावी का, काय करावं. आम्ही सगळं कशाला आहे ते जगाला दाखवायला, चमचमीत राहायला पाहिजे, चांगले राहायला पाहिजे, ते पुढं दाखवायचं आहे. तिथं आपल्याला इतकंच लक्षात ठेवायचं इथं फक्त देव आपल्याला, देवाला आपण कशी दिसलो पाहिजे, फक्त एवढं जपावं आणि आपल्याला शक्य होतील तितके जास्तीत जास्त आपण नियम पालन करावे. नियम पालन कोणासाठी आहे? नियम पालन आपल्यासाठी. तुम्ही सांगा, तुम्ही आपण घरी असल्यावर आपण पाहिजे त्यावेळेस आपण उपवास नाही करू शकतो. आपण एखाद्या लग्नाला गेलो, आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो, आपला उपवास असला आपले काही नियम असले तर ते आपल्याला बाजूला ठेवावे. पण इथं आपल्याला कोणी काय अडवलं नाही. आपण जितके जास्तीत जास्त नियमांचं पालन करू तितकं जास्तीत जास्त कल्याण आपलं होणार. अशा भावने आपल्याला परिक्रमा करायची. एक एक तीर्थयात्रा आपण पुढे जात आहोत आणि उद्या आपण नर्मदाबाईचा उद्गम जिथं आहे आजच आपण पोहोचलो आहोत ते म्हणजे अमरकंटक हे स्थान. अति दिव्य स्थान आहे आणि सिद्धांसाठी प्रसिद्ध असं स्थान. आता तिथं जाता जाता एक दिंडोरी म्हणून जवळ स्थान आहे बरंच. तर तिथं अशी गोष्ट आहे, तिथे एक दादाजी सध्या परिक्रमावरती चाललेली आहे. काल त्यांचं वर्णन केलं की ते कित्येक वर्ष नर्मदाबाईच्या जलावर त्यांचं 300 लोकांना घेऊन परिक्रमा चालले. आणि ज्यावेळेस पासून परिक्रमा चालले मला काय लिहिलं असेल त्यांनी पाण्याची वगैरे सोडले. फक्त आहार कशाचा, तर आपल्या योगशास्त्रामध्ये, आपल्या पुराणामध्ये, आपल्या आगमनामध्ये एक वायुपान नावाचा एक प्रकार आहे. ते विशिष्ट प्रकारे प्राणायाम केला असतात. ते वायुपान होऊन तुमच्या शरीरामध्ये वायू असा प्रवेश करतो की तो अन्नाचं काम करतो आणि तुमचं शरीर कुठं असं फक्त वायुपान करून फक्त जर आपण ध्रुवांच्या चरित्रामध्ये आहे, ध्रुव बाळांनी फक्त श्वासावर तपस्या केली, त्याच्यानंतर श्वासोच्छ्वास ठरवला. अशा प्रकारची भाग हा सुद्धा आहे. जर आपल्याला मार्गात लागलं तर आपण हा प्रयत्न करूया की गाडी थांबून त्यांचं कमी दर्शन करी आपल्याला होईल असा आपण प्रयत्न करूया. त्यांच्या टोळीतले काही आपल्या परिचयातले आहेत म्हणून त्या मुख्य महाराजांचं आपलं
दर्शन व्यवस्थित होऊ शकतं, तो आपण प्रयत्न करूया. आणि अशा प्रकारे दरबाराचं साधू संतांचं दर्शन आता आपण गेल्यानंतर लोक म्हणतात की बाबा तुमचे आम्हाला दर्शन कुठे कुठे ते आधी सांगा. दरबाराच्या आता आवाजगंड्याला गेल्यानंतर एक लक्षात ठेवायचं की जसं आता सुरुवातीला स्वामींनी सांगितल्याप्रमाणे दरबाराचं उद्गम असल्यामुळे छोटस प्रारंभ असल्यामुळे कुठं दरबारबाई ओलांडल्या जाते हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे खूप सावधानी आपण आवाजगंड्यामध्ये भ्रमण करायचं. शिवाय माहिती बघिया हे क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये तर पलीकडच्या बाजूला जायचं, आपण अलीकडूनच एकतर जायची आवश्यकता नाही. तशी जरी समजा गेलोच एकतर जंगलातला आले तरी अलीकडूनच पूर्णच नमस्कार करायचा. त्यानंतर नर्मदाबाईचं मंदिर हे तर प्रसिद्ध असते. त्याच्यानंतर अजून दर्शनीय काय तर कल्याणदास महाराजांचा कल्याण आश्रम हा तिथे विशेष प्रसिद्ध आहे. आजही तिथं सिद्ध संत आहेत, त्यांचं नाव आहे कल्याणदासजी महाराज. आता नेमके तिथं आश्रमात असतील की नाही भरोसा शक्यता तर खूप आहे की तिथं आश्रमात असतील. सिद्ध महाराज त्यांचं दर्शन नाही जरी झालं तरी त्या स्थानाला नमस्कार केला तरी खूप आहे महाराज. जसं आपल्याकडे किंवा आध्यात्मिक ठिकाणी अखंड रामायणाचा पाठ असतो, अखंड अजून कशाचा पाठ असतो, तिथं जवळजवळ आता 30 वर्ष झाले पाहिजे, 30 वर्षाच्या वर झाले असतील, अखंड संपुटित सप्तशतीचा पाठ चालतो. अहोरात्र म्हणजे 24 तास ड्युट्या लावल्या. इतकं ते त्या जसं सप्तशतीमध्ये म्हणलंय यत्र एकच पठ्यते सम्यक नित्यमाय तमेव सदानंदविमोक्ष्यामि सान्निध्यं प्रवेश. इथं अखंड मन सान्निध्य असतं. जवळजवळ 30 वर्षापासून संपुटित सप्तशतीच्या पाठाचं तिथं अखंड अवकाश झालेला आहे. अशा ठिकाणी आपण फक्त 5 मिनिटं जाऊन बसलो ना तरी तरी तिथली ऊर्जा आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. असा कल्याण आश्रम आहे. त्याच्यानंतर दरबाराचं मंदिर आहे. त्याच्यानंतर अन्य काही ठिकाण आहे जे जे आपल्याला दिसतील तिथं आपण फक्त नमस्कार करायचा. नमंत एवं असं भागवताचं नाव बोलले तीर्थामध्ये जाऊ. अशा प्रकारे आवाजगंड्याचं दिव्य स्थान आहे. दरबाराच्या मंदिराच्या पाठीमागेच बर्फाळी दादाचा आश्रम आहे. पांढरा आश्रम मंदिराच्या पाठीमागे एक राहिला तिथंच. त्या बर्फाळी दादाचं तर असं वर्णन आहे 300 वर्षापेक्षा अधिक त्यांचं आयुर्मान झाले आणि ते आता 3-4 वर्षांनी शांत झाले. त्यांच्या जन्माचं ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस इकडच्या उत्तर भारतातल्या सगळ्या वृत्तपत्रांवर बातम्यांमध्ये त्यांची बातमी होती. आणि त्यांचं सण मुलाच्या कुठल्या काळामध्ये त्यांचा जन्म झाला, कुठं झाला वगैरे सर्व उत्तर देणं असं अंदाजून सगळ्यांनी मान्य केलं. त्यावेळेस मुख्यमंत्री जे शिवराजसिंग चौहान होते त्यांनी सुद्धा ते सगळा इतिहास प्रस्तुत केला होता. त्यांच्या ह्याच्यातून सांगायचं तात्पर्य अशा प्रकारचे सिद्ध महात्मे हे दरबाराच्या किनारी खास करून आवाजगंड्याला आहे. म्हणून अशा महात्म्यांचं, अशा आश्रमाचं, अशा मंदिराचं आपण दर्शन करावं. पुष्कळकारी बघण्यासारखं आहे. पण दरबाराबाई ओलांडल्या जाऊ नये हा आपला प्रयत्न असतो. आवाजगंड्याला जाऊन तिथं नमस्कार करावा, तिथं आपण जास्तीत जास्त जपतात इत्यादी करावं. इतकंच बोलून आजची सेवा इथं आपण सर्वांना करूया. राहिलेली आपण तीर्थांचं महात्म्य होण्याच्या पुढच्या संदर्भात ऐकूया. जटाशंकरी नमः पार्वती. चला आजच्या आरतीमध्ये आपण गंगा घेऊन समोर यायचं, नर्मदा घेऊन समोर यायचं आहे. प्रकाश